तर आज आपण करणार आहोत खारे शंकरपाळे। खूप छान होते बरं का, एकदम असे कुरकुरीत आणि चहामध्ये खायला सुद्धा खूप छान लागतं। मी दिवाळी म्हणूनच नाही, नेहमीच करत असते। तर हे मुलांना चहात खायला जास्त आवडतं म्हणून मी बनवत आहे। तर बाकी हळूहळू सगळंच करायचे। दिवाळी खूप कंटाळा येतो बरं का पण करायला। हे बघा, हा मैदा आहे, 1 किलो मैदा आहे। तर मी यातले अर्धा किलोचेच बनवणार आहे। तर चला आता ही मैदा घालून घेऊया। अर्धा किलोच्या अंदाजात मैदा घेतला आणि हे बघा, याच्यामध्ये अजवाईन आणि कढीपत्ता आणि मीठ एवढंच टाकायचं, बाकी काही नाही, तेल सुद्धा नाही। आणि छान असं नरम असं पीठ मळून घ्यायचंय। आता मी हे पेस्ट याच्यात टाकणार आहे। पाणी लागण असं टाकून छान चपातीच्या पिठासारखं, जरासं कडक, थोडं एवढं नरम नाही करायचं। तर छान असं बनवून घेऊया। हे बघा, मस्त असं मळून घेऊया आता छान पैकी। खाऱ्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी पोळपाटावर नाही बरं का लाटायचं, मोठ्या आपल्या जेवणाच्या परातीत छान अशा पातळ तेल लावून, जेवढं पातळ होईल तेवढं पातळ लाटायचं आहे। आणि ती कापून सगळ्या एकावर एक ठेवून घ्यायच्या। आणि उचलताना पातळ आहे म्हणून जराशी चिपकते, पण चिपकली तरी काही हरकत नाही। तेलात टाकली की ते लगेच सुटतात, ते सगळे जॉईंट झालेले आहेत। तर खूपच छान लागतात आणि एकदम अशा पापडासारख्या क्रंची होतात। चला बघूया, तुम्ही पुढची रेसिपी तर बघणारच आहोत। बघत जा बरं का, रेसिपी बघत जा, नंतर घरी सुद्धा करून पण बघत जा आणि कशा झाल्या ते सुद्धा मला तुम्ही सांगा। तुम्ही बघितल्या, लाईक केलं, कमेंट केलं तरच काहीतरी करण्याचा उत्साह येतो। ओके, बनवलं बरं का, बघा पीठ एकदम असं छान, एकदम असं कडक पण नाही, नरम पण नाही बनवलं। तर आता याला थोड्या वेळ कॅरी बॅगमध्ये घालून किंवा असंच एखाद्या भांड्यानं व्यवस्थित हवा लागू नये असं झाकून ठेवायचं आहे। थोड्या वेळ 10 मिनिटं 15 मिनिटं ठेवायचं आणि नंतर मग ते पूर्ण छान एकजीव होतं आणि नंतर ते आपण प्लेटीवर लाटायला घेणार आहोत। मुलांना दिवाळीमध्ये खाऱ्या खायला आवडतात किंवा तिखट चकल्या किंवा चिवडा, गोड पदार्थ काहीच खात नाही। आम्हाला चिवडा आणि चकल्या एवढं जास्त लागतं। कोणाला काय आवडतं तर कोणाला काय आवडतं, बरोबर। व्हिडिओ मॅक्शीवरच केला बरं का, कारण साडी घातली ते काम अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे जाऊया आता। सुद्धा दिवाळी घरात आपलं कसं राहिलं तरी। तर आपल्या इतक्या भारी अशा कुरकुरीत मस्त बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, हे हातकळ किती क्रिस्पी आहे। दिवस गेल्यावर काय खूपच छान झालं, खरं चोरस फुट खूप छान झालं। लाईक करा, सबस्क्राईब करा, बाय बाय।